इथं तर बसू पाटील आहे बस ह्याच्यात आहे. बोसे पाटील. हा. का हो बसवराज पाटलांना का बरं? स्थायिक उमेदवार आहे, जवळचा कामाला उपलब्ध होतोय. बसवराज पाटील बसवराज पाटील का हो बसवराज पाटील? माणूसच तसा माणूस कसा आहे? कसा आहे माणूस? एक नंबर. एक नंबर. पाटील बसू पाटीलच. हा. का हो बसवराज पाटील का म्हणताय? काय आहे तसं कामच काय काम आहे त्यांचं त्यांचं? काम ते अडीअडचणीला धावून येते होय. कुठल्या पण तुमच्या अडचण असू दे. हा, हा, हा. त्याचा ह्याचा त्याचा कधीच बघितलं नाही बघितलं नाही. नाही अजिबात. बरं. कारखान्याचे आता संचालक पण आहेत नाव काय? पाटील बसवराज अशोक हा? मेत्रे. बसवराज अशोक मेत्रे. मित्र कोणाला आहे मग तुमचं? बसू पाटील. नाव पण बसवराज मित्र आणि बसवराज पाटील यांनाच ते पसंती देतात. का हो त्यांना का हो? बसवराज पाटलाचं वैयक्तिक काम चांगलं आहे. काम सांगा. चर्चा काय भाजप भाजपला भाजपचे भेटले का हो भाजप? भाजप काय सत्ताच भाजप आहे खालीवर भाजप आहे काम का भाजप आहे सगळंच काय भाजप आहे तर भाजपच भाजप. बाहेरचं काम म्हणे बाहेरचं का तालुक्या जिल्ह्याचा बाहेरचा नाही ना हा, हा, हा. मंगळचा सभापती आहे हा, हा. माझी सभापती आहे. माझी सभापती आहे ते. या गावात तर पूर्ण भाजपचं वार आहे बघा सर्व जोरात. भाजपचा हा हा होय. 100% भाजप निवडून येणार. जर निवडणुकीमध्ये आपण प्रणितीताईला निवडून दिलं होतं, आपल्याला पण आशा होती की बाबा आपल्या जवळचे उमेदवार आहेत, राम सातपुते बाहेरचे उमेदवार आहेत, म्हणून असं खूप आशा होती लोकांना, म्हणून निवडून दिलं. पण लोकांचा एक भरमिनार झालेला आहे आता, कारण ते प्रणितीताई आज निवडून आल्यापासून काय परत आपल्या गावात आमच्या कधी आलेले नाहीत. रामभाऊ सातपुते असते म्हणजे आता आता मला पश्चाताप वाटतोय की आम्ही त्या टायमाला त्यांना निवडून द्यायला पाहिजे होतं. ती चुकी आता या टायमाला आम्ही तशी करणार नाही. आम्ही माणूस बाहेरचा आहे किंवा आतला हे बघण्यापेक्षा जो आपल्या समस्या ही करू शकतोय, निवारण करू शकतोय, असा उमेदवार आम्ही निवडणार आता. काय चर्चा? सध्याला तर शेतकरी वर्ग अतिशय सरकारच्या कामावर खुश आहे. शेतकऱ्यांना पेन्शन असू द्या किंवा लाडकी बहीण असू द्या किंवा पीक विमा असू द्या, शासनाच्या असंख्य योजना शेतकऱ्यापर्यंत आणि सर्वसामान्यपर्यंत पोहोचायला लागली आहेत. पण मला विश्वास आहे की एक मत सुद्धा बीजेपीला या ठिकाणी कमी पडणार नाही. होय. बीजेपीला काय नाही बसू पाटलाला देत बघा. हा? बसू पाटलाला होय गाव कोणतं? म्हणजे या गावात शेजारी आहे आणि जवळचा पाटील आहे, जवळच्याला देणार आम्ही. हा सगळ्या घरच्याला जवळ 40 मतदान आहे, एक मुठील मतदान बसू पाटलाला देणार आम्ही. 40 मतदान आहे का? घरात टोटल 40 मतदान आहे. सध्या तर दोन्ही समानच आहेत. कोण? नमस्कार, मी रोहिदास. AR न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दर्शको, सध्या आपण पाहतो या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. एकंदरीत सर्व उमेदवार प्रचारात दंग झालेले आहेत आणि या ठिकाणी वेगवेगळे कॉर्नर सभा असतील त्या माध्यमातून ते प्रचार करत आहेत. तसेच त्याचबरोबर आपण मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधतोय, उमेदवारांशी संवाद साधतोय, एकंदरीत त्या गटातील परिस्थिती काय जाणून घेतोय. त्या अनुषंगाने सध्या आपण भोसे गटामध्ये आहोत. तर या ठिकाणी पाहू शकता भोसे गटामध्ये भाजप उमेदवार म्हणून या ठिकाणी प्रदीप खांडेकर निवडणूक लढवत आहेत. तर त्यानंतर आपण पाहतो वंचित बहुजन आघाडीकडून मेटकरी या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. तर या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून बसवराज पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. अशा पद्धतीनं या ठिकाणी एकंदरीत निवडणुकीचे चित्र आहे. मात्र या ठिकाणी काय परिस्थिती आहे, कुणाचं पारडं जड आहे, कुणाला कोण आहे या मतदारांचा हे जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी या भागामध्ये काय परिस्थिती आहे, एकंदरीत इथल्या समस्या सुटल्यात का, नागरिकांचे काय प्रश्न आहेत, नागरिकांच्या भावना काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्या अनुषंगाने सध्या आपण भोसे गटातील सलगर बुद्रुक या गावामध्ये आहोत. पाहू शकता मागं या ठिकाणी आज बाजार भरला, या ठिकाणी आठवडी बाजार आहे. तर या ठिकाणी मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. दादा नमस्ते, कुठं चाललाय? मामा नमस्ते. नमस्ते. गाव कुठलं? सलगर खुर्द. खुर्दच आहे काय? हा खुर्द. मग तुम्ही त्या हुलजिंती गटात येत आहे? हुलजिंती गटात आहे ना? काय माहित नाही हुलजिंती गटात. बुद्रुक इकडे बोसे गटात येते. असं आहे का? हा, हा, मग हुलजिंती गटात. काय तिकडे हुलजिंती गटात काय चर्चा आहे? काय अजून तर नाही, आम्ही शेतात असतोय. हा, शेतात अजून काय नाही. काय हुलजिंती गटातले आहेत, सलगर खुर्द त्या तिथले आहेत, पण काय चर्चा माहित नाही म्हणतात. तर काय नागरिक आहे त्यांचे संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. तर दादा ती मग आपल्याला भेटली होती, जरा त्याची बोलणार आहेत. थांबा, काय कुठं चाललंय मग? या आपण त्यांचे संवाद साधा. युवक आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेऊया. नमस्ते दादा. नमस्ते. काय म्हणताय? काय नाही चाललंय. काय तुमच्या भोसे गटात काय चर्चा आहे? गाव कुठलं? सलगर. सलगर प्रॉपर सलगरच आहे हा, का? प्रॉपर सलगर. बरं, काय म्हणते सलगरकर? सलगरचं काय चाललंय, आपलं बाजार आहे आज. आठवडी बाजार आहे का? हा. बरं, काय म्हणते जनता? जनता काय म्हणते, ज्याची काम आहे ती बघून चाललंय जनताचं इकडं तिकडं. होय, हम्म. इकडे तिकडे चालू आहे. हम्म. बर, काय कोणाच पारड जड आहे? इथं तर बसू पाटील आहे बस ह्याच्यात आहे. बोसे पाटील. हा. का हो बसवराज पाटलांना का बरं? स्थायिक उमेदवार आहे, जवळचा कामाला उपलब्ध होतोय. इकडे प्रदीप खांडेकर भाजपकडून उभारले, वंचितकडून मेटकरी उभारले ते. मेटकरी तर काय माहित नाही, वंचितचं काय एवढं हे काहीच नाही. हा, हा, हा. परंतु हे आपलं खांडेकर
बाहेरचा उमेदवार आहे त्यांचं काय नाव पण माहित नव्हतं. त्यांनी सभापती असताना ते माहित बापू होतं. मेटकरी ओळखीचे आहेत का? बापू मेटकरी नाही नाही ओळखी. नाही प्रदीप खांडेकर, प्रदीप खांडेकर पण नाही ओळखी. बसवराज पाटील तेवढंच. बसवराज पाटील आहे ते शेजारचे ते आपले होय. प्रत्येक सारखे गावात येतात. बर बर बर. त्याच्यामुळे, कोणाकडून उभं राहते? ह्याच्या बालकीकडून बालकीकडून उभं हा. राहते. बर, त्यांनाच करणार आहे काय? हा गाव त्यांच्याच बाजूने. त्यांच्या बाजूने. हा. का हो त्यांच्याच बाजूने काय विकास कामं केले तुम्ही आमदार साहेबांनी खूप म्हणते ते? आमदारचा आमदारची विकास कामे फक्त कागदावर आहेत. होय. इथली ग्रामपंचायत आमदारचीच आहे हम्म, आणि मागचा जिल्हा परिषद सदस्य पण आमदारचाच होता. आणि त्यांनी उपाध्यक्ष होती त्यांनी जिल्ह्याचे. त्यांच्याकडे शिक्षण खातं आणि आरोग्य खातं होतं. बर बर. त्यांनी साधे गावात एक मुतारी बांधली नाही. आणि एक आरोग्याचं म्हटलं तर 25-25 वर्ष एकच डॉक्टर आहे गावात. त्यांनी कधी टेलिस्कोप लावून कुणाला चेक केलं नाही. ही परिस्थिती गावची. त्यांनी उपाध्यक्ष असताना मग मागचा सदस्य त्यांचाच होता. आवताडे सभाचा होता त्यांचा. इकडे माझे सभापती आहेत की राव प्रदीप खांडेकर. ते आता आलीच नाही. ते त्यांची काय ओळख पण नाही. कार्यालय आहे कामाचं म्हणते ते. कशाच काय जनतेला तर माहित नाही. होय. बसवराज पाटील कसे ते? बसवराज पाटील आहे ते गोरगरिबांना मदत करतात. पण येतात जातात. हं. सगळ्यांना ओळख आहे. ओळख आहे. हा, सगळ्यांना ओळख. ओळखीचा माणूस आहे. हा, कामाचा ओळख. आहे का? कामाचा आहे माणूस. कामाचं पण हा, आहे. प्रत्येक दररोज माणसं दररोज घरला जाते ते कामं घेऊन. बर. कामं काय होते नव्हते परंतु शक्यतो कामं होते. कामं होते. कामं होते. जनता त्यांच्या मागे जनता पार्टी किती टक्के मतदान येईल हो तुमच्या गावात? आमच्या गावातले 70% मतदान त्यांनाच आहे. 70% कोणाला? 70% बस पडला. 70% मतदान बस पाटला मध्ये काय येऊ काय? दादा नमस्ते. काय सांगाल? काय चर्चा आहे? कुठलं गाव? बसवराज पाटील सलगर बुद्रुक. सलगर बुद्रुक मध्ये काय चर्चा आहे? बसवराज पाटील बसवराज पाटील. का हो बसवराज पाटील? माणूसच तसा माणूस कसा आहे? कसा आहे माणूस? एक नंबर. एक नंबर. हो एक नंबर काय म्हणतात? एक नंबर म्हणजे बसवराज पाटलाचं काम कसं आहे. होय. काय काय कामं केलीत काय? कामं बरीचशी कामं केली त्यांनी. होय. काय समस्या आहेत का तुमच्या गावातल्या? गावात काय समस्या नाही त्या. नाही. आणि अडचणी असतील की? अडचण आहेत की मुतार नाही गावात. होय. रस्ते होतच नाही ते. होय. कोण करेल मग? बसवराज पाटीलच. बसवराज पाटीलच. चर्चा सगळी त्यांचीच आहे. हा. तर या ठिकाणी पाहू शकता चर्चा फक्त बसवराज पाटील यांचीच आहे म्हणून म्हणतात. दादा तुम्ही काय सांगाल? मी बस पाटीलच. बसू पाटीलच. हा. का हो बसवराज पाटील काय म्हणताय? काय आहे तसं कामच काय काम आहे त्यांचं? काम ते अडीअडचणीला धावून येते. होय. कुठल्या पण तुमचं अडचण असू दे. हा, हा, हा. त्यांचं विकास काम सत्ता जास्त नाही त्यांच्याकडे तरी पण तुम्ही कुठल्या नडलेल्या माणसाला हम्म. मदत करणार त्यांची भावना आहे. बर. नडलेल्या हा, माणसाला मदत करणारा माणूस आहे. हा, कुठल्या जातीचा ह्याचा त्याचा कधीच बघितलं नाही. बघितलं नाही. नाही, अजिबात. बर. कारखान्यात आता संचालक पण आहेत. आता इथं जातीचं कार्ड खेळलं जाते की मग चुकीचं आहे. त्यांनी विरोधक काय पण उठवा लागले. काय संबंध नाही. जातीचं कार्ड काय अजिबात काय नाही. तुम्ही जावा बाहेरचा उमेदवार म्हणून टाळताय का तुम्ही? बाहेरचं त्यांनी ओळखच नाही आणि त्यांचं काम बी काय नाही. होय. इकडे कसं त्यांच्याकडे जायचं म्हणलं तर कुठल्या तर पुढारीला घेऊन जायचं. हा, हा, हा. तिथे डायरेक्ट तुम्ही जाऊ शकता. डायरेक्ट जाऊ शकता. पुढारी जास्त जावं हा. लागतं काय? त्यांना सांगाल तेच करणार. हो. या ठिकाणी पाहू शकता की बसवराज पाटलांचं व्यक्तिमत्व हे माणुसकीच व्यक्तिमत्व आहे. अडीअडचणीला धावून जाणार आणि थेट आपण त्याचे संवाद साधू शकतो अशा त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. आणि एकंदरीत या ठिकाणी बसवराज पाटील यांना पसंती देतात. काय सांगा दादा काय सांगाल? आपलं नाव काय? पाटील. बसवराज अशोक मेत्रे. हा? बसवराज अशोक मेत्रे. मित्रे कोणाला आहे मग तुमचं? बसू पाटील. नाव पण बसवराज मित्रे आणि बसवराज पाटील यांनाच ते पसंती देतात. का हो त्यांना का हो? बसवराज पाटलाचं वैयक्तिक काम चांगलं आहे. काम चांगलं आहे का? बरं. आणि एक तर म्हणलं तर उमेदवार बाहेरचा आहे. भाजपचा आम्ही कट्टर कार्यकर्ता आहे पहिला. भाजप कार्य करतात. हा. बर. कारण की बसू पाटील आपल्या आजूबाजू शेजारीच्या गावचा आहे आणि मदतीला कायम येतात त्यांनी. शिवजयंती असू द्या, बसव जयंती असू द्या, कुठल्याही जयंतीला बोलवल्यावर हाकेनं बोलवल्यावर आवर्जून उपस्थित राहतात. परत बरेच चांगले काम आहेत. डिलिव्हरी पेशंट असू द्या, परत कुठल्या दवाखान्याचे काम असू द्या, सार्वजनिक काम असू द्या, सगळी चांगली काम आहेत त्यांची. सगळे चांगले काम आहेत. त्यांच्या पाठीशी राहणार. 100%. काय किती टक्के मतदान आहे गावात? गावात एक 80% होईल. 80% मतदान होईल. हा. बर ठीक आहे. तर भाजपचं बालेकिल्ला किंवा भाजप बलाढ्य पक्ष असं काय आव्हान वाटत नाही, भाजप पक्ष चांगला आहे. उमेदवार एवढा फरक आहे. होय. भाजप पक्ष चांगला आहे. हा. उमेदवार फरक काय हा. म्हणून तुम्ही बसवराज पाटलाच्या हा. पाठीमागे? आपल्या भोसे गटात एवढं 16,000 मतदारसंघ आहे आपला मोठा. हा 16,000 16,000 मतदारसंख्येत आपल्या संघात कुठलाच उमेदवार त्यांना भेटला नाही. भेटला नाही भाजपला. त्यामुळे खंत आहे तुमची हा. भाजप आपल्या ह्या भागातला मिळाला पाहिजे आहे ना. तर अशा पद्धतीने त्यांची खदखद त्यांनी व्यक्त केली आहे की या ठिकाणी 16,000 मतदार या ठिकाणी आहेत ह्या गटामधला. तर यातून एखादा उमेदवार त्यांना भेटला नाही का? त्यामुळे आम्ही आमचा जो इथला उमेदवार बसवराज पाटील त्यांचे आम्ही हे करू म्हणून.
दादा नमस्ते. नमस्ते. गाव कुठलं? बुद्रुक. सलगर बुद्रुक. काय आहे चर्चा? चर्चा काय भाजप भाजपला भाजपची भेट काय हो भाजप भाजप काय सत्ताच भाजप आहे, खालीवर भाजप आहे, काम का भाजप आहे, सगळंच काय भाजप आहे तर भाजपच. भाजप कोण आहे उमेदवार? हा? कोण आहे उमेदवार? उमेदवार कोण आहे भाजप? खांडेकर. त्याच्यावर आरोप केला जातो पर काय बाहेर आलेलं आहे ते बाहेरचा उमेदवार आहे. बाहेरचं का म्हणे, बाहेरचं का तालुक्या जिल्ह्याचा बाहेरचा नाही ना, मंगळचा सभापती आहे, माझी सभापती आहे. माझी सभापती आहे ते. सुरेश दत्ता कांबळे माझे सभापती होते. बाहेरची कशी, शेजारचीच आहे. बाहेरची म्हणणं चुकीचं आहे ना, शेजारचे आहेत. शेजारची आहेत. हा, बाहेरची कुणाला म्हणू शकता तुम्ही? तालुक्याच्या बाहेर, जिल्ह्याच्या बाहेर, तरच त्याला आपण बाहेरचं म्हणू. बरोबर. आपलाच माणूस आहे, ते बी आपलाच आहे, हे बी आपलाच आहे. पण आपला बाहेरचं म्हणायची गरजच नाही ना, काय आपलाच आहे तो. काय एकंदरीत परिस्थिती काय किती टक्के मतदान आहे? मतदान चांगलं होणार, चांगलं होणार. कारण दादाची कामं पण आहेत आणि खालीवर सरकार एक असल्यामुळं शेवटी तेच बघावं लागतं. तेच बघायला लागलं. हा. खाली वर सरकार तेच आहे त्यामुळे त्यांच्या पाठीशी राहावं लागलं. ओके असं पण. नमस्ते. नमस्कार नमस्कार. बोला. काय सांगाल काय गाव? सलगर बुद्रुक गाव आहे. होय. काय नाव एकदम आपलं? माझं नाव अनिल कदम. बर एक शेतकरी आहे मी. बर बर. बोला अजून काय. काय नाही म्हणलं जिल्हा परिषद निवडणूक आले हो, 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 हो. काय तुमच्या भागात काय चर्चा आहे? आपल्या गावात तर पूर्ण भाजपचं वार आहे बघा सर जोरात. भाजपचा हा हा. होय. 100% भाजप निवडून येणार. भाजप 100% निवडून येणार. हो हो हो. पण बसवराज पाटलांना पसंती देत आहे ते तुमचा उमेदवार काय बाहेरचा आहे म्हणते ते असं टीका केली जाते. कसं आहे माहितीये का, आपण भारतवासी आहे, एका देशामधलं आहे आपण. बाहेरचा आतला असं काही नाही. आता समजा की कुठल्या पाकिस्तानचा जर असता तर आपण म्हणलं असतं बाहेरचा परकी आहे वगैरे. आपण आपला एक भारत आहे, आपल्या सगळ्या जातीचा पूर्ण जातीमध्ये नटलेला देश आहे आपला. आपण कुठला भेदभाव करत नाही कधी. त्याच्यामुळे परका आणि बाहेरचा हे काय महत्वाचं नाही. आपल्याला बघायचं की तो नक्की विकास काय करणार आहे ते. कामाचा आहे. हा, कामाचा माणूस आहे तो आणि एकदम मन मिळव आणि व्यक्तिमत्व पण चांगलं आहे त्यांचं. कोणाचं? खांडेकर साहेबांचं. होय. प्रदीप खांडेकर साहेब आहेत ना. उमेदवार आहेत. हा, हे उमेदवार आहेत आपल्या जिल्हा परिषदेकडून. आणि दत्ताभाऊ कांबळे म्हणून पंचायत समितीचे उमेदवार आहेत. हा, दोघांचे कामं खूप चांगले आहेत एकदम. चांगले आहेत. हा हा, 100%. काय समस्या आहेत का गावात आपल्या? समस्या तरी आपल्या गावाचे पाणी तर आमदार समाधान दादांनी सगळे पूर्ण संपवलेले आहेत. आता गावाचे रस्ते बघा, हे फक्त पूर्ण काँक्रीटचे रोड केलेले आहेत सगळे. महत्वाची पाण्याची समस्या होती तर म्हैसाळ योजनेतून ते पूर्ण उपसा सिंचन पूर्ण पाण्याची व्यवस्थापन ही केलेले त्यांनी प्रत्येक ठिकाणी. आणि आता आमदार पण बीजेपीचा असल्यामुळे आपण ही जिल्हा परिषदेला पर्यंत बीजेपीचं निवडून दिलं तर आमदारामार्फत आपली सगळी कामं होऊ शकतील. आणि ही जर सत्तेतल्या पक्षाला जर आपण मतदान नाही केलं तर ह्यांची दाद कोणीच घेणार नाही. की मी तर म्हणतो की आपलं मत वाया गेल्यासारखं आहे बीजेपीच्या विरोधात मत देणं म्हणजे. म्हणून आपल्याला भाजपा सरकारच्या बरोबर जाणं महत्वाचं आहे आपल्याला. भाजप सरकारच्या बरोबर चालतं. 100%. विकास झालाय. विकास झालेला आहे आणि विकासाला खंत म्हणजे स्टॉप होऊ नये म्हणून आपल्याला बीजेपी सरकार कंटिन्यू असंच करायचं आहे. हे जर आता बीजेपी सरकार जर आपण थांबवलं तर मग आता ह्या लोकांना सत्तेमध्ये नाही येत आता. म्हणून हे खोटा अपप्रचार चालू केलाय की कुठला उमेदवार बाहेरचा आहे, परकीय उमेदवार आहे असं वगैरे काही. ज्यांना काही सत्तेमध्ये काही मिळत नाही, सत्तेमध्ये त्याचा सहभाग नसल्यामुळे त्यांची तळमळ चालू आहे. बाकीचं काय नाही, भावनिक मुद्दा चालू केलेला आहे. आणि यांच्या पाठीमागे समजा ह्या उमेदवारांना निवडून जरी दिलं आपण तर हे कुठल्या बेसिकवरती विकास करणार किंवा कुणाच्या सपोर्टने विकास करणार हे पण माहित नाही ना. त्यांचे मेन लीडर कोण ते पण माहित नाहीत. आता ह्या मागच्या टायमाला खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आपण प्रणितीताईला निवडून दिलं होतं. आपल्याला पण आशा होती की बाबा आपल्या जवळचे उमेदवार आहेत, राम सातपुते बाहेरचे उमेदवार आहेत म्हणून असं खूप आशा होती लोकांना, म्हणून निवडून दिलं. पण लोकांचा एक भरमिनाट झालेला आहे आता. कारण ते प्रणितीताई आज निवडून आल्यापासून काय परत आपल्या गावात आमच्या कधी आलेले नाहीत. रामभाऊ सातपुते असते म्हणजे आता मला पश्चाताप वाटतोय की आम्ही त्या टायमाला निवडून द्यायला पाहिजे होतं. ती चुकी आता या टायमाला आम्ही तशी करणार नाही. आम्ही माणूस बाहेरचा आहे किंवा आतला हे बघण्यापेक्षा जो आपल्या समस्या ही करू शकतोय, निवारण करू शकतोय असा उमेदवार आम्ही निवडणार आता. इथं एक कमीत कमी 80-90% मतदान होतं बीजेपीला. बीजेपीला 80%, 100%. 80-90% मतदान 10-20% विरोधकांना जाईल अशा पद्धतीने भावना व्यक्त केल्या. तर अशा पद्धतीने हे एकंदरीत आपण ग्राउंड रिपोर्ट घेतोय. सध्या आपण भोसे गटातील सलगर बुद्रुक या गावामध्ये आहोत दर्शको. तर मतदारांच्या प्रतिक्रिया आहेत, उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया आहेत. काही इतर मतदार आहेत त्यांचे संवाद साध्या. जर हे चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, कारण असेच नवनवीन अपडेट्स आपल्या सर्वात आधी मिळतील. या मामा राम राम. काय निवांत बसलाय? निवांत बसलोय बघा. गप्पा मारलाय, आठवडी बाजार भरला आहे नाही? हा, काय चर्चा चालू आहे? काय नाही काय नाही. आपले सरपंचाची. सरपंच चालू आहे. बर.
इलेक्शन लागले निवडणुकीला जिल्हा परिषदच्या काय सांगाल काय आहे? तुम गाव कुठलं हेच का येत आहे काय म्हणते का लोक लोक काय म्हणते जनता का आता आलोय मी अजून काय मिळालं नाही जरा. पुन्हा तासपर्यंत होय 5 मिनिटानं होय म्हणजे डोकं जरा बाहेर गेले होय काय माहिती ह्या गावचा आहे का मी या गावचा आहे म्हणून सांगू काय मामा काय सांगाल काय चर्चा आहे लोकांची काय आपल्याला माहित नाही माहित नाही ते इकडे म्हणजे बसवराज ऐकायला पाटील उभारले नाही. ते तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून भारतीय गटाकडून प्रदीप खांडेकर उभारले भाजपकडून वंचितकडून बापू मेटकरी म्हणून उभारले ते बापू मेटकरी काय सांगाल कोण आहे तिरंगी लढत आहे इथं काय कोणाचं आहे पार्ट जड भाजपचा आहे वंचित बहुजन आघाडी हा बर बर तुम्ही कार्यकर्ते का पदाधिकारी आहेत भाजप नाही कार्यकर्ते कार्यकर्ते आहेत. कार्यकर्ते आहेत ते. काय भावना आहे इथं? काय चर्चा आहे तुमच्या परत प्रॉपर तुम्ही सलगर बद्दल हा सलगर बुद्रुक काय चर्चा आहे? सध्याला तर शेतकरी वर्ग अतिशय सरकारच्या कामावर खुश आहे. शेतकऱ्यांना पेन्शन असू द्या किंवा लाडकी बहीण असू द्या किंवा पीक विमा असू द्या, शासनाच्या असंख्य योजना शेतकऱ्यापर्यंत आणि सर्वसामान्यपर्यंत पोहोचायला लागलेत. त्यामुळं प्रत्येक घरोघरी वर्षाला 1,00,000-2 लाख रुपये येतात. त्यामुळं मला निश्चित विश्वास आहे की 100-500 रुपयाकडे बघून लोक अजिबात मतदान करणार नाहीत. कारण केंद्रापासून दिल्लीपासून गल्लीपर्यंत बीजेपी सरकार आहे. त्यामुळं इकडं विरोधी पक्षाच्या उमेदवार निवडून देऊन सुद्धा आमची कामं होणार नाहीत आणि अतिशय चांगलं काम भाजप सरकार करायला लागलंय. आज आपण बघतोय की लाडक्या बहिणींचा तर आम्ही सर्वे केलाय किंवा त्यांचं ऐकतोय आम्ही, तर त्यांचं मत आहे की सक्का भाऊ आम्ही दारात गेलो तर तांब्यावर पाणी देत नाही. त्यामुळं आम्हाला महिना 1,500 हक्काचे पैसे येतात. त्यामुळं महिलांचं वर्गांचा कल 100% बीजेपीच्या बाजूने असं मला वाटतं. बीजेपीचे आणि सर्व टीका केली जाते उमेदवारावर टीकाही होत असते बाहेरचा आहे टीकाही होत असते. परका म्हणजे काय पाकिस्तानचा नाही तो, काय अतिशय चांगले तालुके सभापती होते. या भागात काम दिलेलं आहे आणि आमच्या गावामध्ये कमीत कमी 450 घरकुल सभापती खांडेकर साहेबांनी दिलेले आहेत. त्यामुळं तालुक्याचा माणूस आहे. आणि ह्याच्या अगोदर काय आपण भारतनाना असू द्या किंवा ढोबळे सर असू द्या किंवा आमचे साळेसाहेब असू द्या, ते सुद्धा त्यांचं मतदारसंघात गाव सुद्धा नाही तरी सुद्धा आम्ही मतदान केलंच नाही. परका किंवा आतली बाहेरपेक्षा कामाचा माणूस आणि सरकारच्या कामावर विश्वास ठेवून आम्ही बीजेपीला मतदान करणार. बीजेपीला मतदान किती टक्के मतदान काय साधारणपणे आता लोक बोलतात की मतदार किती येतं? इथं 3600 मतदान आहे, पण मला विश्वास आहे की एक मत सुद्धा बीजेपीला या ठिकाणी कमी पडणार नाही. बीजेपीला हो 100% एक मत सुद्धा म्हणजे कमी पडणार नाही असं मत आहे. ज्या विरोध पक्षाला जेवढी मतं पडतात त्यापेक्षा 5-50 मतं बीजेपीला जास्त होईल असा अंदाज आहे मला. लीड असणार आहे. होय होय या ठिकाणी चांगली भाजप या ठिकाणी लीड असेल आणि भाजप विकासाचं विजन घेऊन पुढे जाणारं नेतृत्व आहे आणि उमेदवार कामाचा आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी राहू अशा पद्धतीने व्यक्त केलं. मामा नमस्ते. आता सांगत आम्ही राहत राहतो. आता सरनं सांगितली का आता आणि माझ्यासमोर उभारला मी विचारणार की मामा तुम्ही उभारला ऐकत म्हणलं मी विचारणार. विचारू दे. हा काय काय आम्ही परगावचा आहे. परगावचा आहे. गाव कुठला कुठला बेंगोडी. ओके. आठवडी बाजार भरलाय सलगर बुद्रुकचा. आज काय मामा काय बाजार लागलाय का? होय काय बाजार केला का नाही? नाही केला. गाव कुठलं? सलगरच आहे. बर निवडणुका लागल्या त्या इलेक्शन लागलं. इलेक्शन काय चर्चा कोणाची आहे? इलेक्शन कोणाची चर्चा आहे इथं? कोणाचं? ಕನ್ನಡ ಬರ್ತಾವ್ರಿ ಕನ್ನಡ ಮಾತಾಡ್ರಿ ಹೇಳ್ರಿ. बसू पाटील ಬಸವ ಪಾಟೀಲ ಬಸವರಾಜ್ ಪಾಟೀಲ್ದು ಅವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲ ಹೆಚ್ಚ ಯಾಕ್ರಿ ಅವ್ರಿಗೆ ಯಾಕ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡೋದು ಹಾ ನಮ್ಗೆ ಯಾರು ಬೇಕಾದ ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಮನುಷ್ಯ ಹೆಂಗಾರ್ರಿ ठीक ಮನುಷ್ಯ ಠಿಕಾಣ್ರಿ ಬಸವರಾಜ್ ಪಾಟೀಲ ಭಾಜಪ್ ಕೊಡೋದು ಆರಲ್ಲ ಮತ್ತ ಬಾಳ ಮಂದಿ ನಮ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲಪ್ಪ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ ಆ ಕಡೆ ನಮ್ಗೇನ್ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ म्हणते काय माहित नाही म्हणते नमस्ते नमस्ते. काय हा काय मग काय चर्चा चालू आहे? गाव कुठलं? गाव आमचं लांबचं आहे, मुंबईचं आहे. मुंबईचा आहे तुम्ही? होय. बर मुंबई काय मग इकडे कसं काय आला आठवडी बाजार करायला? इथं ही बाजार करायसाठी आलो. मुंबईत मग इथनं बाजार मुंबईला येणार काय? हा? सकाळी इथनं बाजार करून तिकडे घेऊन जाता काय? होय होय. बर भारी की मग चांगला आहे. काय म्हणते निवडणुका लागलेल्या ते असू द्या तिकडे ते काय ते करायचं. काय तर करायचं होय ते असू दे तिकडे काय तर करायचं म्हणते. बरोबर आहे. आता काय म्हणा काय सांगाल काय चर्चा आहे? काय नाही बसू पाटलाला दे बघा. हा? बसू पाटलाला होय गाव कुठलं? सलगर सलगर बुद्रुक. कासार आहे मी. हा बसू पाटलाला देणार आहे यावर्षी. होय बसवराज पाटील का हो? ती गावचा सरपंच असल्याने चालेल. होय गावचा सरपंच असल्याने. हा म्हणजे गावात शेजारी आहे आणि जवळचा पाटील आहे. जवळच्याला देणार आम्ही. कसा आहे माणूस? माणूस कसा आहे पण चांगला आहे. चांगला आहे. हा, होय एक नंबर काम माणूस. करते का?
कामाला काय करायचं कोण कामाला चाललं आता जे जे ते पैसे मागणार आहेत काम कोण करते पैसे मागणार आहेत ठेवणार आहे त्यापेक्षा आपला जवळचा माणूस आहे पशुपालनाला देऊन टाकायचा विषय संपला. हा सगळ्या घरच्याला जवळ 40 मतदान आहे एक मुठील मतदान पशुपालनाला देणार आम्ही. 40 मतदान आहे का? घरात टोटल 40 मतदान बापरे, 40 मतदान सगळं त्यांना हा देणार आहे. सगळं त्याला द्यायचं. काय गावात समस्या आहेत का हो? गावात समस्या काय मागत नाही कोण हा. काय गावात रस्त्यात बिझनेस घ्यायला विचारून काय करायचं 15 वर्षाला निवडून येऊन एक काय केलं नाही ठेवून नाही आई जवळच्या माणसाला विचार तर काम तर करेल निदान. काम करत कामाचा माणूस आहे. हो कामाचा माणूस ते तिकडं प्रदीप खांडेकर माझे सभापती पण आहेत का? ते पण आपल्याला ओळखीची नाही काय सांगाय. होय, ओळखीची नाही ती. तर या ठिकाणी बसवराज पाटील हे आपलं काम करतील आणि त्यांना आम्ही मतदान करू. आणि एक गटा मतदान 40 मतदान आहे त्यांचं आणि ते आम्ही त्यांना बसवराज पाटील करू अशा पद्धतीने त्यांना सांगितलंय. तर अशा पद्धतीनं मतदारांच्या आपण प्रत्येक घेत चाललोय, संवाद साधतोय मतदारांशी. मतदार उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया देत आहेत. तर आज सलगर बुद्रुक येथील आठवडी बाजार भरलाय. आपण त्यातून आम्ही इथले नको कुठला आहे काय जत तालुक्याचं आहेत म्हणते ते. जत तालुक्याचे आहेत. मावशी नमस्ते, कुठलं गाव? जत तालुक्याचं आहे. आठवडी बाजार भरला. इथं जत बाहेरची काय काय मंडळी या ठिकाणी बाजारासाठी व्यापारी येतात. दादा काय काय चाललंय? उभारलं निवांत. गाव कुठलं? गाव लवंगी. लवंगी. होय. लवंगी भोसे गटात ना? नाही सध्या आम्ही जरा कामात आहे मला परत. भोसे गटातच आहे ना तुम्ही? मतदान आहे ना भोसे गटात? मतदान आहे ना? आहे. बर, गाव लवंगी असल्या भोसे गटातच येते ना? हा. काय मग भोसे गटात लवंगी गावात काय चर्चा आहे? सध्या मला काम आहे चर्चा काय मी सांगू शकत नाही. मतदान आहे का तुझं? मतदान नाही का मतदान? नाही मतदान. मतदान नाही. दादा कसं रे मतदान नाही म्हणतोय? दादा आपल्याला भेटले काय? दादा काय सांगाल निवडणुकीला आला जिल्हा परिषद गाव कुठलं? आपलं काम सलगर बुद्रुक. हा, काय म्हणते गाव? गाव काय कोण विकास करते गावात त्यांचं मागं लागायचं. होय. हा. कोण करेल विकास? कोण करेल त्यांच्या मागं लागायचं. आता काय कळतंय आपणाला कोण विकास तिरंगी करेल. लढत आहे या ठिकाणी. भाजपकडून प्रदीप खांडेकर आहे ते, तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून बसवराज पाटील आहेत, हा. वंचित बहुजन आघाडीकडून बापू मेटकरे हा. निवडणूक रिंगणात आहेत. काय सांगाल? काय चर्चा आहे? कोणाची आहे? सध्या तर दोन्ही समानच आहेत. कोण? दोन्ही बी बसवराज पाटील आणि खांडेकर काय खांडेकर मेटकरी? दोघ समान होईल बघा. समान होईल का? हा. समान टक्कर आहे का? हा समान टक्कर. होय. पण विकासाचा माणूस पण वाटतं आपल्याला. विकास माणसाचा माणूस पण कोणा आहे. सत्ता आहे तेच विकास करणार ना. आता सध्या तेच विकास करायला असं वाटतंय. सत्ता आहे तीच विकास करत म्हणजे समजून घ्या तुम्ही काय सांगता. मतदार खूप हुशार आहे, बोलत नाही कमी थोडक्यात सांगून सांगतात. मामा नमस्ते, गाव कुठलं? सलगर खुर्द आहे का? हुलजंती गटामध्ये काय निवडणूक लागल्या ते इलेक्शन लागले हुलजंती गटात काय चर्चा आहे? अजून काय नाही. अजून सभा झाली तेवढी सभा कोणाची झाली? आमदार साहेब आमदार साहेबांनी झाले का? गुरुवारी झाले वय. काय सांगितलं आमदार साहेबांनी? कमळाला हाना. मग तुम्ही निवडून काय द्या. गावात काय म्हणते लोक? कोणाला करायचं म्हणते? काय निम इकडे निम तिकडे करण्याची असं आहे. होय. लोकांच्या मनात काय सांगावं. लोकांच्या मनातलं काय सांगावं. बरोबर आहे. लोक बोलते कॅमेऱ्यात एक पण करते एक, असं पद्धतीने सांगितलं. हा हा तुम्ही ते मंगळ मग ह्याला केलं नगरपालिकेत झाला आहे ना तुम्ही? हा नाही का आपलं काय संबंध गाव कुठलं तुमचं? मंगळ पापड प्रॉपर मंगळ आहे. दामाजी. हो दामाजी नगर आहे का? मारवड गली मंगळवाडा मारवड गली दामाजी नगर दामाजी नगर आहे. शराब गली मंगळवाडा मुकुंद डावरे नगरपालिकेत गेला तुम्ही? नगरपालिके. काय विषय आहे तुमचा? नाही नाही. चला तर अशा पद्धतीने आपण ग्राउंड रिपोर्ट घेत चर्चा करत गप्पा मारत जनतेशी एकंदरीत हा लोकशाहीचा उत्सव आनंदात साजरा करण्याचा आपण प्रयत्न करतोय. हा लोकशाहीचा उत्सव, निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो. लोक सहभागी होतात आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या ठिकाणी मतदान केलं जातं. लोक या ठिकाणी लोकप्रतिनिधी निवडतात आणि तो लोकप्रतिनिधी लोकांचं हित जपणारा, लोकांचं कार्य करणारा असावा, अशा पद्धतीने एकंदरीत ही परिस्थिती असते. मामा नमस्ते, गाव कुठलं? सलगर बुद्रुक. काय तुमच्या एकंदरीत परिस्थिती काय? चर्चा काय? कशाची? जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्यात. कोण आहे पारड? कोणाच जड आहे? कोणाची हवा आहे? सध्या आमदार साहेबांचं पारड जड आहे. आमदार साहेबांचं पारड जड आहे. का हो आमदार साहेबांचं पारड जड आहे? काय काम बिम केले. होय, काम विमे केले ते. बर बर. विकास झालाय? विकास झालाय? होय होय. होय. कोण आहे उमेदवार? उमेदवार आता बघा की तुम्हाला माहित नाही का? भाजपकडून प्रदीप खांडेकर आहे ते हा आणि इकडे बसवराज पाटील तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून, खांडेकर वंचित साहेब. कडून बापू मेटकरे आहे ते. ठीक आहे मेटकर साहेबाला सहकार्य करू. होय, मेटकरे साहेबाला सहकार्य करून मध्ये ते मतदार खूप हुशार आहे. कार्यकर्ता कुठे आहे मगाचा? तर या ठिकाणी आपण पाहू शकता अशा पद्धतीने हा ग्राउंड रिपोर्ट घेत आपण चर्चा करत जातोय सर्वसामान्यांशी.
सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय, त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, काय भावना आहेत ते. दादा नमस्ते, गाव कुठलं? लवंगी. थांबा की, थांबा. लवंगीला काय चर्चा आहे? दादा थांबा, लवंगीला काय चर्चा आहे? हा? इकडे कमळ. कोण आहे उमेदवार कमळाचा? भारताना मालके. कोण आहे भारताना मालके? भारत नाना भगीरथ बालके आता हो. भगीरथ बालके ना वय त्यांना करणार आहे काय? बसवराज पाटील वय. बसवराज पाटील करणार वय. बर बसवराज पाटील का हो? काय त्यांना तकडं लवंगीच काय तकडं काय इकडं हा बोसेगडात तिकडं बसवराज पाटील आहेत का? चर्चा काय लोक काय म्हणते? बसवराज पाटलाच म्हणते. होय बसवराज पाटील म्हणते. बसवराज पाटील म्हणते असं त्यांनी सांगितलं. तर अशा पद्धतीने हा एकंदरीत ग्राउंड रिपोर्ट आहे, आपण पाहू शकता. आपण नागरिकांच्या घेतोय तर इथं दादा बसले. दादा नमस्ते. लय निवांत बसलाय. बसलो आपलं गाव कुठलं? सलगर सलगर बुद्रुक. ह्या गावचं आहे होय. प्रॉपर ह्या गाव. काय म्हणते इथे जनता निवडणूक लागलेल्या? जनता काय म्हणते चालूच आहे दोन्ही बी. जनता काय आहे, हो. काय दोन्ही बी समान असल्यासारखंच आहे. दोन्ही समान असल्यासारखं काय काय होय. काय सांगता येत नाही. काठी टक्कर आहे काय? काटेकी टक्कर आहे. होय. काय गावात आहे का विकास झालाय का? कशाचं कोण तर आलं तर काय विकास करणार आहे ती? समधी गबाळ हाणून शिनी जाणारी जाईल काय करते ती विकास? ती बी आला तर ती बी तिकडेच गप होतोय. आता परिणिती शिंदे निवडून आली, इकडे बघायला तोड नाही. अवताडे आला, इकडे कोण नाही. कुठली कोण नसती हे मतंपुरती येते जातीत निघून. कशाची काय पाईपलाईन प्रत्येक एक येतील करतोय जातोय, पाणी नाही फिरी नाही काय नाही, काय सुद्धा नाही. काय सुद्धा नाही ना. बाळली टाकी पडली नवीन बांधून टाकली आहे. होय. गावात कोण आठवड्यात करेल पाणी. बाबा विकास? कोण करते कोण करत नाही ती. कोण करेल? हिची तिची ही जाईल नुसते गबाळ हाणून जाईल. गबाळ हाणत आहे. तर या ठिकाणी पाहू शकता मतदारांच्या ह्या तीव्र प्रतिक्रिया आहेत. ते म्हणतात की या ठिकाणी जरी कुणीही उमेदवार असू द्या, या ठिकाणी प्रदीप खांडेकर या भाजपकडून आहेत, तर या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून बसवराज पाटील या दोघातच टक्कर दिसते अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. या ठिकाणी 50-50 म्हणजे 50-50% म्हणजे काटेकी टक्कर आहे अशा पद्धतीने त्यांनी मत व्यक्त केलं. आणि तसंच चित्र आपण या ठिकाणी एकंदरीत आपण ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून पाहतो. या ठिकाणी की जोरदार फायटिंग आहे. एकंदरीत काय चित्र असणार आहे, अपडेट असणार ते आपण देणार आहोत. आणि त्यांनी अजून एक सांगितलं की कोणीही आलं तरी काम करत नाही, विकास म्हणतात आणि येतात आणि जातात, निवडून आले परत बघत नाही, अशा पद्धतीने खंत देखील व्यक्त केली. पण लोकप्रतिनिधींनी हे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपण जे आश्वासन देतो ते पूर्ण करणं गरजेचं आहे आणि तेथील समस्या सोडवणं गरजेचं आहे. जाणीव ठेवून परत एकदा त्या मतदारांशी भेटणं गरजेचं आहे. या अडचणी सोडवणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी ह्या खंत खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर याची जाणीव लोकप्रतिनिधी ठेवणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने ही ग्राउंड रिपोर्ट आहे. आपण वेळेवर अपडेट देऊया. तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, कारण असेच नवनवीन अपडेट सर्वात आधी आपल्याला मिळतील. दर्शको तरी पाहत राहा, अपडेट राहा AR न्यूज. कॅमेरामन हनुमंत पेटरेसह मी रोहिदास, सलगर बुद्रुक. धन्यवाद.